एखाद्या माणसानं चुकीचं काम, फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात. त्या सगळ्या मर्यादा भुजबळांनी ओलांडल्या आहेत आणि ज्या व्यक्तीला स्वतःच्या विचारांची आस्था नाही, ज्या व्यक्तीला पक्षाच्या संघर्षाबद्दल आस्था नाही, अशी व्यक्ती मतं मागण्यासाठी तुमच्या समोर येईल. ज्यांनी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची स्थिती दाखवून धोका दिला. आज असे कोणी धोकेबाज लोक असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार नाही. हा निकाल तुम्हाला घ्यायचा आहे, म्हणून ही निवडणूक तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शरद पवारांनी मंगळवारी येवल्याच्या सभेत माईक पुढे झुकून हा निकाल तुम्हाला घ्यायचा या विधानावर भर देऊन छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलंय त्यामध्ये भुजबळांचं नाव अग्रभागी आहे. त्यामुळे येवल्याच्या सभेत शरद पवारांचा राग भुजबळांवर दिसून आला. पवारांच्या या आक्रमकतेमुळे येवल्यात भुजबळांची अडचण होऊ शकते असं बोललं जात आहे. त्यात येवल्यात त्यांचे एकेकाळचे सहकारी माणिकराव शिंदे हे शरद पवार गटाकडून रिंगणात आहेत. छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असणारा वाद, त्यांनी मराठा आरक्षणाविरोधी घेतलेली भूमिका आणि शरद पवारांची सोडलेली साथ यामुळे येवल्याची लढत भुजबळांसाठी कठीण असल्याचं बोललं जात आहे. पण सध्या ग्राउंडवरची समीकरणं काय आहेत? छगन भुजबळ यांना येवल्यात हरवणं शक्य आहे का? जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांनी इंदापूर, कागल, परळी, आंबेगाव, येवला या मतदारसंघांवर विशेष लक्ष दिल्याचं दिसतं. अनेक वर्ष सोबत राहिलेली मंडळी पक्ष सोडून गेल्यामुळे या मतदारसंघांवर पवारांनी स्वतः लक्ष घातले असं बोललं जातं. त्यात येवल्याबाबत शरद पवार जास्त आग्रही दिसतात, कारण अजितदादांच्या बंडानंतर भुजबळांना पवारांनी फोन केला होता. त्यावेळी मी जाऊन माहिती घेतो आणि कळवतो असं भुजबळांनी पवारांना सांगितलं. पण त्यानंतर भुजबळांनी थेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे भुजबळ पवारांशी खोटं बोलले आणि त्यांची फसवणूक केली अशी भावना त्यानंतर तयार झाली होती. त्यामुळे पवार येवल्याबाबत जास्त आग्रही असल्याचं दिसतं. शरद पवारांनी येवल्यात उमेदवार निवडताना जातीय समीकरणांवर भर दिल्याचं दिसतंय. येवल्यातून निवडणूक लढवण्यास अनेक जण इच्छुक होते. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कुणाल दराडे यांनी देखील जयंत पाटील यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केल्याच्या बातम्या होत्या. पण छगन भुजबळांसमोर ओबीसी उमेदवार न देण्याची रणनीती पवारांनी आखल्याचं दिसतंय. त्यामुळेच कुणाल दराडे यांना पक्षात घेऊन उमेदवारी न देता त्यांनी मराठा असलेल्या माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली, जेणेकरून येवल्यात ओबीसी विरुद्ध मराठा सामना होईल. येवल्यात मराठा आणि ओबीसी मतं तुल्यबळ असल्याचं बोललं जातं. त्यामुळे निवडणूक कोणत्याही उमेदवाराकडे फिरू शकते. लोकसभा निवडणुकीवेळी देखील बीडमध्ये अशाच पद्धतीची रणनीती पवारांनी आखल्याचं दिसतं. वास्तविक बीड हा मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला. बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव होऊ शकत नाही असं बोललं जात होतं. पण पवारांनी इथं बजरंग सोनवणे ह्या मराठा उमेदवाराला संधी दिली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका जेव्हा मराठा ओबीसी मतांचं ध्रुवीकरण झालं, ज्यात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. येवल्यात देखील छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातल्या वादाचा फटका भुजबळांना बसेल अशी चर्चा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फरक असतो ही गोष्ट मान्य केली तरी छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात घेतलेली भूमिका यामुळे मराठा समाज त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात पवारांनी येवल्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना घडवून आणलाय. यामागे एक गठ्ठा मराठा मतं माणिकराव शिंदे यांना पडतील अशी रणनीती असल्याचं बोललं जात आहे. माणिकराव शिंदे यांची प्रचाराची लाईन देखील याच दिशेनं असल्याची दिसते. मराठा आरक्षणाविरोधी छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे. मी 2009 पासून मराठा आरक्षणाची मागणी करतोय. 2009च्या माझ्या निवडणुकीची टॅगलाईन होती, मराठा आरक्षणातील स्पीड ब्रेकर छगन भुजबळ यांना हटवा. अशा पद्धतीने त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. तर प्रचार सभांमध्ये जॉर्ज फर्नांडिस आणि सखा पाटील यांचा संदर्भ देत जसं जॉर्ज यांनी तुम्ही सखा पाटलांना पाडू शकता असं आव्हान केलं होतं, तसं तुम्ही भुजबळांना पाडू शकता असं आव्हान त्यांनी मतदारांना करायला सुरुवात केली. आता माणिकराव शिंदे यांच्या प्रचारात पवारांची मंगळवारची सभा महत्त्वपूर्ण ठरली. पवारांनी या सभेत भुजबळांवर आक्रमकपणे टीका केली. आपली भुजबळांनी कशी फसवणूक केली, अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला निवडून देऊ नका अशी सुद्धा भावनिक साथ पवारांनी मतदारांना घातली. त्यामुळे या सभेचा नाशिक परिसरात कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण नाशिक जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. 2019च्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे 6 आमदार निवडून आले होते. 1985 मध्ये देखील जेव्हा शरद पवारांना आमदार सोडून गेले होते त्यांच्यासोबत तेव्हा फक्त 4 आमदार राहिले होते. 1985च्या निवडणुकीत शरद पवारांचे 54 आमदार निवडून आले होते, ज्यात नाशिक जिल्ह्यातले सर्वाधिक 7 आमदार होते. विशेष म्हणजे तेव्हा येवल्यातून मारोतराव पवार हे आमदार झाले होते. त्यामुळे येवल्यात देखील शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे, जो शरद पवारांच्या बाजूने वळून माणिकराव शिंदे यांना मतदान करू शकतो. त्यामुळे शरद पवारांची सभा गेम चेंजर ठरेल अशी चर्चा आहे. यात आता मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. जरांगे पाटलांच्या सततच्या बदलणाऱ्या भूमिकेमुळे मराठा समाज नाराज असल्याचं बोललं जातंय. पण असं जरी असलं तरी आता मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडणार आहेत. त्यांचा छगन भुजबळ यांच्याशी असणारा वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली होती. तर मग जरांगे पाटील काय भूमिका घेतात, ते भुजबळांच्या विरोधात माणिकराव शिंदेंना ताकद देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एका बाजूला शरद पवार मनोज जरांगे फॅक्टर हे जरी भुजबळांसाठी ट्रॅप लावत असले तरी भुजबळांना हरवणं सोपं नाहीये. येवल्यात येण्याआधी त्यांना बाळा नांदगावकर यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर येवल्यात आल्यानंतर छगन भुजबळांनी मतदारसंघ व्यवस्थित बांधला असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामं येवल्यात झाल्याचं बोललं जातं. त्यात येवल्यासाठी महत्त्वाचा असणारा मांजरपाडा, पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव कालवा असेल किंवा नुकतंच छत्रपती शिवरायांची उभारलेली शिवसृष्टी अशी अनेक कामं त्यांनी केलेत. शिवाय त्यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न केलेत. येवल्यात लाभार्थ्यांचं गणित जमवलंय. त्यामुळे छगन भुजबळांची प्रचाराची लाईन ही त्यांनी केलेली विकास कामं यावरच ठेवल्याची बघायला मिळते. त्यामुळे मागच्या 20 वर्षांपासून छगन भुजबळ यांचे एखादी वर्चस्व असणाऱ्या येवल्यात भुजबळांना पाडणं सोपं नक्कीच नसणार आहे. मागच्या 2 महिन्यांपासून छगन भुजबळांचे कार्यकर्ते मतदारसंघात जोरदार प्रचाराला लागलेत. एकूणच छगन भुजबळ यांचा प्रचार जोरात सुरू आहे. येत्या काही दिवसात अजित पवार, एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या इतर नेत्यांच्या सभा छगन भुजबळ यांच्या प्रचारासाठी होतात का, हे बघणं महत्त्वाचं असेल. आता भुजबळ पवारांना विधानसभा निवडणुकीत कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? येवल्यात पुन्हा छगन भुजबळ बाजी मारतील की माणिकराव शिंदे त्यांना वरचढ ठरतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.